वर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचलले, आंदोलनात ते सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला आंदोलनात जो बोलत होता मारा मला मारा मला, तो आपल्या नागपूरचा आहे. मला अभिमान आहे त्याच्यावर. आपल्या फडणवीस साहेबांच्या शहरातला आहे तो. मला अभिमान आहे त्या मुलावर. पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कधी वाटलं नाही की त्याच्यावर बोलावं, कारण राजकारणात आपण एवढे फसलोय. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठी चालू की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. मतदान तुम्ही कशासाठी करता? मला उत्तम रोजगार मिळावा, माझ्या मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं. आज दिवसाला 8 शेतकरी ऑन एन ॲव्हरेज आत्महत्या करतायत. लाडकी बहिणीचं मी बोलायला नको, आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे नको. तुम्ही आमच्यासाठी एक उत्तम मुंबई पुणे बांधलंय ते एका महिन्यात कोसळायला नको. पेट्रोलमध्ये इथेनॉल नको. आपल्या बेसिक गरजा आहेत. ह्या बेसिक गरजांसाठी तुम्ही त्यांना 5 वर्षातनं एकदा मतदान करता. 4 वर्ष ते तुमची कामं करत नाहीत आणि 5व्या वर्षी तुम्हाला तुमची जात ही संकटात दिसायला लागते, धोक्यात दिसायला लागते. तुमचा धर्म हा तुम्हाला धोक्यात दिसायला लागतो. तुमची भाषा ही तुम्हाला धोक्यात दिसायला लागते. हे का होतंय हे पहिलं समजून घ्या. 4 वर्ष काही नसतं, 5व्या वर्षी काय येतं? कारण ते जिकडे अयशस्वी झाले तिकडे ते तुम्हाला आता फसवून फसवतायत की आता 5व्या वर्षी आम्ही हे करून, मला वाटतं की ह्या गोष्टीवरनं हे लोक पेटतील. हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठेतरी. हे असं सहज जाऊन देऊ नका. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुम्हाला मलम लावतात.